मी शहापूर जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जन आघाडी आणि यशवंत सेना या तिन्ही पक्षाच्या आघाडीच्या वतीनं मी शहापूर गटातून उभा राहिलेलो आहे. मी या शहापूर गटाच्या प्रचारा निमित्तानं दौरा केला असता या गटामध्ये या मतदारसंघामध्ये जी पाहणी केली रस्ते दौऱ्यानिमित्त जे आढळलं ते असो, गावगावचे पाणी पुरवठ्याची योजना असो किंवा अंतर्गत सांडपाण्याचा निचरा गटारी असो, याची काही या पहिल्या उमेदवार सदस्यांनी त्याची काही सोय केलेली दिसत नाही. अत्यंत बिकट आणि दयनीय अवस्था रस्त्यांची झालेली आहे. गावोगावी समाज मंदिर नाहीत, स्मशानभूमी नाहीत. हे तर म्हणतात आम्ही राज्यात आहोत, आम्ही केंद्र शासनात आहोत, परंतु त्या सत्तेचा यांनी कुठं उपयोग केलेला आहे? फक्त टेंडर आणि पैसा खाणे, त्या टेंडर मधून कामं करणे आणि त्यातून पैसा खाणे, एवढं त्या सत्तेचा यांनी उपयोग करून घेतलेला आहे. लाडके आमदार म्हणतात, बीजेपीचे आमदार आहेत ते म्हणतात आम्ही गावगावचा विकास केलेला आहे. आपण येऊन पहा या शहापूर गटामध्ये, या मतदारसंघामध्ये काय विकास केलेला आहे. कुठं विकास दिसत, दुर्बीण लावून विकास बघितला तरी दिसत नाही तिथं. अशी दुरवस्था या मतदारसंघाची झालेली आहे. मी मौजे काटी तालुका तुळजापूर येथील रहिवासी असून मी त्या गावचा जवळपास 20 वर्ष ग्रामपंचायतचा कारभार केलेला आहे. 1997 ते 2013 पर्यंत मी ग्रामपंचायत सदस्य होतो आणि 2013 ते 2018 पर्यंत गावचा सरपंच होतो. त्या सरपंचाच्या 5 वर्षाच्या काळात गावाचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम मी केलेलं आहे. अंतर्गत रस्ते, भूमिगत गटारी, पाण्याची व्यवस्था, वैयक्तिक लाभाच्या योजना, रोजगार हमीची कामे, शिक्षणाचं शाळेची बिल्डिंग, बांधकाम इत्यादी अनेक विकासाभूमी कामे मी केलेले आहेत आणि मला त्याचा चांगला अनुभव आहे. मी सुशिक्षित उमेदवार आहे. माझे ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं आहे. प्रशासनाचा चांगला मला अभ्यास आहे. प्रशासन आणि योजना यांचा सांगड घालून जनतेचा विकास करण्याचा माझा मानस आहे. या पुढे पाहता माझ्या समोरचे दोन्ही जे उमेदवार आहेत त्यांची पार्श्वभूमी सर्व मतदारासमोर मांडलेली आहे. ते जेवढं जास्त पळतात तेवढं मतदारापर्यंत पोहोचतात आणि मतदारांना कळतंय की यांची पार्श्वभूमी काय आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी सांगण्यात येते. राष्ट्रवादी सत्ताळ काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष यांनी एका उमेदवाराची पार्श्वभूमी सांगितली, तसेच काडगाव मध्ये दुसऱ्या उमेदवाराची पार्श्वभूमी सांगितली. मला त्यांना नावं न ठेवता मी माझं मांडणार आहे, जनतेसमोर मांडलेलं आहे आणि येणाऱ्या 7 तारखेला जनता हे दाखवून देणार आहे. सक्षम पर्याय आम्ही दिलेला आहे. राष्ट्रवादी वंचित आघाडी, माननीय शरदचंद्र पवार साहेबांचा पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचा पक्ष आणि माननीय राज्यमंत्री बाळासाहेब गोरतोले यांची यशवंत सेना, या तिन्ही पक्षांचा भक्कमपणे मला आशीर्वाद आहे. माझ्या पाठीशी त्यांचं बळ आहे आणि या तिन्ही पक्षाच्या वतीनं मी उभा राहिलेलो आहे आणि त्यामुळे मी भक्कम मतांनी, प्रचंड मतांनी येणार यात काही शंका नाही. मी सामान्य उमेदवार आहे, मी सामान्यातला उमेदवार आहे, परंतु माझ्या पाठीशी एवढी मोठी ताकद आहे. राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब, बाळासाहेब आंबेडकर साहेब आणि गोरतोले साहेब यांचा मला पाठिंबा, यांची मोठी पाठबळ मला आहे. त्यामुळं त्या मतदारसंघाचा येणाऱ्या काळात मी निवडून आल्यानंतर भरपूर विकास करणार आहे. अजिबात नाही. कारण का या उभाटा गटाचे जे उमेदवार आहेत त्यांची पार्श्वभूमी आपल्याला सर्वांना माहित आहे. आपल्या मतदारसंघामध्ये ती काय अज्ञान नाही, सर्वांना ज्ञात आहे. त्यामुळं साधी ही बातमी पसरवणं त्यांना काय मोठं नाही. त्यांच्या हाताचं एक किरकोळ मळ आहे, ते काही ते करू शकतात. मी पाठिंबा दिला, यांनी पाठिंबा दिला, काही ते म्हणू शकतात, कारण त्यांची प्रवृत्ती तशी आहे. हे सर्व लोकांना माहित आहे. मी 1999 पासून शरदचंद्र पवार साहेबांनी पक्ष स्थापन केल्यापासून मी त्या पक्षात एकनिष्ठ आहे, एक जागी आहे. मग मी राष्ट्रवादी एकत्र असताना या तालुक्याचे आमदार राणा पाटील यांचा कट्टर कार्यकर्ता होतो.
डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांचा कट्टर कार्यकर्ता होतो. मी एक जागी ठामपणे राहिलो, त्यांच्या पाठीमागे मी गेलेलो नाही. 2021 मध्ये पक्ष फुटी झाल्यानंतर मी अजिबात गेलेलो नाही. आणि एवढ्या भूलथापाला, एवढ्या आमिषाला ते बळी पडू कसं आहेत हे जनतेनं विचार करावा. मी एका जागी ठाम आहे. मी निवडणूक ठामपणे लढवणार आहे. मी प्रामाणिक आहे. त्यामुळे शहापूर गटातील जनतेला विनंती करतो, आपण कुठल्याही भूलथापाला किंवा इतर अफवेला आपण बळी न पडता उद्याच्या 7 तारखेला माझं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस, शहापूर गणातून कब्बशी आणि युवती गणातून तुतारी वाजवणारा माणूस, या तिन्ही चिन्हासमोर बटन दाबून मला प्रचंड मताने विजय करावा अशी मी आपणाला विनंती करत आहे आणि आशीर्वाद मागत आहे.